नंदुरबार रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून करावा लागला प्रवास। प्रसूतीसाठी झोळीत बसवून पुराच्या पाण्यातून करावा लागलाय प्रवास। रस्त्याने रुग्णवाहिका येऊ शकत नाही, त्यामुळे आदिवासी बांधवांवर ही वेळ आली आहे। वारंवार तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असते। देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झालीत, मात्र नंदुरबार जिल्ह्यात मूलभूत सुविधांपासून इथल्या आदिवासी बांधवांना वंचित राहावे लागत आहे। सरकार एकीकडे आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असते, मात्र हे पैसे खरंच आदिवासींच्या कामात येतात का असा प्रश्न उपस्थित होतोय। रस्ता नसल्याने या महिलेला प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली। अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नदीतून या गर्भवती महिलेला नेण्यात आलंय। गर्भवती महिलेचं नाव सुमित्रा वीरसिंग वसावे। या गर्भवती महिलेच्या पोटात प्रसूतीच्या कळा येत असल्याने तिला झोळी करून प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आलंय। अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाचा मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही। सदर पाड्यात जाण्या येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे पाड्यामध्ये जाताना रस्त्यात मोठी दरी आहे आणि नदी नाल्यामधून जावे लागते। त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यात लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।